फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या नंतर जो एक अर्ज मिळाला, त्या अर्जामध्ये खासदार आणि त्यांच्या 2 पीएनी मला फोन केला, अशा प्रकारचं एक स्टेटमेंट होतं त्या अर्जात. त्याच्यावरून अंबादास दानवे यांनी फलटणचे माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत की त्यांना आणि त्यांच्या 2 पीएंना या प्रकरणात आरोपी करा, अशा प्रकारची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. याच गोष्टीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत. तर काय सांगाल, तुमच्यावर गंभीर आरोप होत आहेत की तुमचं कुठेतरी या प्रकरणाशी कनेक्शन आहे, अशा प्रकारचे आरोप होत आहेत तुमच्यावर? प्रथमतः या जी घटना फलटणमध्ये घडली ती अतिशय निंदनीय आणि त्याचा मी निषेध करतो. त्या महिला डॉक्टरचा जीव गेला, त्या प्रकरणाचा सखोल तपास होऊन त्याच्या संदर्भामधलं उद्या SITचं गठन करावं लागलं तर मुख्यमंत्री मोदींनी ते गठन करावं आणि त्यांनी त्याच्या आत्महत्येचं कारण दिलेलं आहे की कशामुळे मी आत्महत्या करतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मी लोकप्रतिनिधी असल्यामुळे अनेक लोकांशी फोनवर बोलत असतो. मला सांगा की तुम्ही त्यांचं जे स्टेटमेंट घेऊन आलेलं आहे, मला आठवत पण नाही मी फोन केलाय का, केलाय असेल कदाचित, काय सांगू शकत नाही. काय म्हटलंय त्याच्यामध्ये, त्या महिलेने काय म्हटलं जरा आपणच सांगा मला पत्रकार म्हणून. त्या महिलेनं म्हटलंय की मला त्यांच्या 2 पीएंनी फोन केला, त्यावेळेस तिथे 2 पीए होते. त्यावेळेस फोनवर बोलताना रणजित निंबाळकर खासदार होता तुम्ही, त्यांनी सांगितलं की लावलेले खासदार फक्त लावलेले खासदार साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही बीडचे आहात आणि त्यामुळे तुम्ही फिटनेस देण्यासाठी आरोपींना मागपुढे करताय, अशा प्रकारची एक तक्रार केली. त्या संदर्भात मी त्यांना दिलगिरी व्यक्त केल्याचंही त्या मुलीनं बोललेलं आहे. यामध्ये ही घटना कधीची आहे? साधारण 1 वर्षापूर्वीच्या दरम्यानची असेल. या वर्षापूर्वीच्या घटनेचा समजा मी फोन केला असेल, मी एखादी विचार नाही केली असेल की बाबा पोलिसांची तुमच्याविषयी तक्रार आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे, त्याच्यामध्ये त्या महिलेने म्हटलं का की कुठे मी माझं नाव देऊन दमबाजी केलेली आहे किंवा माझ्या पीएने दमबाजी केलेली आहे असं म्हटलंय कुठं? पोलीस स्टेशनला तुम्ही कंप्लेंट केली होती, त्याच्यामध्ये कुठं माझ्या पीएचा किंवा माझा उल्लेख आहे कुठं की रणजित निंबाळकरांनी दमबाजी केली किंवा काय केलं असा उल्लेख आहे कुठं? जे त्यांच्या भावांनी सांगितलं होतं की हिरवे म्हणून कोणतरी पीए आहे, हिरवे नावाचा ग्रस्त आमच्याकडे कोणीच नाही आणि तुम्ही चौकशी करू शकता, मतदार यादीत हिरवे नाव सापडणार नाही. ठीक आहे, असू शकतं, कारण काय अलीकडे रस्त्यावर गाडी थांबवली तरी कॉन्स्टेबल आम्हाला जो फोन जोडून देतात, दादा गाडी थांबवली, माझे पैसे नाहीत, हे नाहीत, ते नाहीत, अशा अनेक तलाठी ऑफिसमध्ये गेला दाखला नाही मिळाला तरी लोक मला फोन करत असतात. किंवा या संदर्भामध्ये लोकांना सुविधा, वेगवेगळ्या सुविधा मिळत पाहिजे त्यासाठी फोन असतात आणि कुठल्याही संबंधात आपण हजारो फोन करतो आणि फोन झालाय असेल, फोन झालाय नसेल त्याची काही कल्पना नाही. पण 1 वर्षापूर्वी झालेल्या घटनेचा त्या महिलेच्या विषयी चौकशी पोलिसांनी त्याच्याविषयी तक्रार केली होती सरकारकडे की महिला सहकार्य करत नाहीये म्हणून, आणि त्या चौकशीत त्यांनी सांगितलं की खासदारांनी त्याचा खुलासा केलेला आहे. बरोबर ना? बरोबर. ह्या घटनेशी काय झालेल्या आत्महत्येशी काहीतरी संबंध वाटतो का? तुम्हाला वाटतं का पत्रकार म्हणून? नाही. मग अशा वेळी आज तरी याच्या बदनामीच्या आणि कटकारस्थान अनेक लोक करत असतात आणि हे आम्हाला काही नवीन नाही. आणि उद्याचं होणारी देवेंद्रजींची सभा आहे, आम्ही कृतज्ञता मेळावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. या कृतज्ञता मेळाव्याला अनुसरून अशा प्रकारच्या मागच्या वर्षी झालेल्या कुठल्या तरी फोन कॉलचा उल्लेख आणि ते त्यांनी खुलासा म्हणून विचारीने दिला असेल, त्यांनी खासदार महोदयांनी सांगितलेले आहे की माझा पोलिसांचे आरोप माझ्यावरचे खोटे आहेत वगैरे, असे काही जो खुलासा दिला असेल तो तिला खुलासा त्यांनी दिलेला असेल. त्याच्या आणि आत्महत्येचे काही संबंध नाही. पोलीस तक्रार त्यांनी केली होती 4 महिन्यापूर्वी की पोलिसांकडून मला फिट अनफिट काय जे मागतायत किंवा रात्री अपरात्री मला तपास करायला लागतो, त्याच्यातही माझा किंवा खासदार म्हणून कोणाचा उल्लेख नाही. मग हे उल्लेख दानवे साहेबांच्या मार्फत किंवा अन्य मार्फत का होतात? तर सभेच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या गालबोट लावण्याच्या दृष्टीने फलटण तालुक्यामधून एक फिडिंग करण्यात होतं. मला सांगा, या फिडिंग मध्ये असं जर कुठं असतं की त्याला दम दिलेला आहे की त्यांना प्रेशराईज केलेलं आहे, तिने नमूद केलेलं आहे, तर ठीक आहे ना की 1 वर्षापूर्वी घटना घडली. आत्महत्या करणाऱ्या माणसाला काल त्या दिवशीच घटना असते, 1 वर्षाच्या पूर्वीच्या घटनेमध्ये त्याचा काही संबंध नसतो. त्याही घटनेत त्या विचाराने नमूद केले की आम्ही खासदारांपाशी हा खुलासा केलेला आहे. आता केवळ माझी बदनामी करायची हाच ह्याच्यामध्ये उद्दिष्ट असेल तर मला त्याच्यावर काय भाषिक भाष्य करणं चुकीचं आहे. एवढं सांगतो की तिच्या आत्म्या शांती मिळो आणि त्या विचारावर जे काय अन्याय घडले असतील
तर त्याच्या सखोल चौकशी होऊन तिला न्याय मिळाला पाहिजे. आणि दलित राजकारण करणाऱ्यांना मी काही उत्तर द्यायला नाही, कारण कसं आहे, गटारात दगड टाकला तर अंगावर शिंतोडे उडतात. माझा आजचा उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. असे शिंतोडे उडतील आणि ते पोलीस तपासामध्ये 2-3 दिवसामध्ये सत्य समोर येईल आणि त्यातून काय निघायचं तर निघेल. एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये आपल्याला आरोपी करा अशा प्रकारची मागणी होतीये, त्याच्या पुढची काही काय हास्यास्पद आहे. आता मला सांगा, लोकप्रतिनिधीमधून दानवे साहेब सुद्धा अनेक लोकांना फोन करत असतात. आणि 1 वर्षापूर्वी कोणाच्या संदर्भामध्ये फोन कॉल झाला किंवा कोणी पीएला मला फोन जोडून दिला, त्या संदर्भात त्यांनी खुलासा केला, तर त्या महिलेने कुठे त्याच्यावर आरोप केलेले नाहीत की काय असे. अशा संदर्भामध्ये याला आरोपी करा, त्याला आरोपी करा, हास्यास्पद. याच्यापेक्षा मला काय वेगळं म्हणायचं नाही. एकूणच माझ्यावर केलेले आरोप हे हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्याशी बोलताना दिली.